अशात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 संग्राम कुठे घुमलत फिरू दे, पण त्याच्यावरती आमची अतिशय बारीक नजर आहे. नाही म्हणजे मला मिळालेली इन्फॉर्मेशन एवढी धक्कादायक आहे. आणि आता आम्ही तरी किती दिवस तुम्हाला डांबून ठेवणार? कधी ना कधीतरी तुम्हाला सोडावंच लागणार आहे. हे सगळं आदित्यच्या कसं लक्षात आलं नाही? अहो आपण केस करण्याच्या निमित्ताने शोध घेतला म्हणून आपल्याला कळलं. तुम्ही तुमचं चालू द्या साहेब. तुम्ही मोठी माणसं, तुम्हाला ही परवडते आणि शोभते बी. तो एक खुश खबर घेऊन आला होता माझ्यासाठी. म्हणजे म्हणून तुम्ही त्याला पैसे दिलेत तर? कोण आहे? कोण आहे? इतक्या रात्री तुझ्या बेडरूम मध्ये माझ्याशिवाय दुसरं कोण आहे? मग लाईट लावा ना, दरवाजाच्या जवळच बटन आहे. तुम्ही तर लाईट लावताय का मी आरडाओरडा करू? कर आरडाओरडा कर. बोबलाला ते ऐकायला आहे कोण? तो गेला जेवायला बाहेर. मीच पैसे देऊन पाठवलं, एवढं काही तू परत येणार नाही. आणि बाकीचे जे सगळे आहेत ना, ते सगळे माझे पाळलेले. तुम्ही एवढ्या रात्रीचं कशाला आला तिथे? हे बघा, जे काय बोलायचं असेल ना ते आपण उद्या सकाळी बोलू प्लीज. अगं घाबरण्याचं काही कारण नाही. मी तुला फक्त रिक्वेस्ट करायला आलोय. आजपर्यंत मला कोऑपरेट करत होतीस ना, तर यापुढे हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचंय ना ते आपण उद्या सकाळी बोलू ना. इतके वर्ष मी तुम्हाला कॉपरेशन दिलं ना, आता प्लीज तुम्ही. वेडी आहेस का तू? तुला वाटतंय तसं मी काहीही करणार नाहीये. मी खरंच फक्त बोलायला आलेलो आहे. अगं तुझ्यामुळे मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. जागीरदार एक तर देशोधडीला लागलेले आहे. ते केवळ माझ्या प्रयत्नांमुळे आणि तुझ्या मला असलेल्या साथी. तू त्यांच्या घरामध्ये राहून घर पोखरत होतीस म्हणून तर हे सगळं शक्य झालं. मला फक्त बाबांचा सूर घ्यायचा होता. तेजू कानामागून आली आणि तिखट झाली. ती आल्यावरती बाबांनी मला घरी बसवलं आणि तेजूने अभिच्या जागी आदित्यला बसवलं. हाताला धरून इस्टेटीवर पाणी सोडायला लावून घराबाहेर काढलं. म्हणून तर मी म्हणतोय आपण तिघजण मिळून त्या म्हाताऱ्याला धडा शिकवू. सॉरी, सगळी इस्टेट संग्राम थोरात यांच्या घशात घालण्यापेक्षा आम्ही जागीरदारांना मदत करणं जास्त पसंत करू. एक तर जागीरदार आता टोटली बँकरप्ट आहे. त्यामुळे त्यांची प्रॉपर्टी, इस्टेट या सगळ्या गोष्टी विसरत आहे. जागीरदारांचं उरलं सुरलं त्यांच्याचकडे कसं राहील याचा विचार स्वप्नातही करू नकोस.
अजूनही वेळ गेलेला नाही. लवकर ठरवा कुणाच्या पार्टीमध्ये आहे. इतके वर्ष तुम्हाला साथ देत आलीस, आता शेवटचा घाव घालायचा आहे. अशा वेळेला माझी साथ सोडू नको. ठीक आहे, मी विचार करेन ह्याच्यावर. पण मला एकटीला पटून उपयोग नाही ना. अभिलाही हे पटायला पाहिजे. शेवटी तो ओरिजिनल जहागीरदार आहे. तो बाबांना मदत करणार. बस म्हणावं बोंबलत आतमध्येच, तो काही बाहेर येत नाही. आता तू ठरव, त्या भिकारी जहागीरदारांकडे जायचं, श्रीमंत थोरातांकडे यायचं. अस्मिता अस्मिता काय ग, म्हातारा खाली आहे का बाहेर गेलाय? ताई, तू बाबांचा उल्लेख अशाच प्रकारे करणार असशील ना, तर मी या खोलीत पाऊल देखील टाकणार. मग बस चिमण्या कावळ्यांशी बोलत. बबडे, ही अशी वेळ माझ्यावर कोणी आणली? ते माझ्याशी कसं वागलेत हे तुला सांगायची गरज नाहीये. माझं एक सोडग, माझं नशीबच फुटकंय. पण ते माईशी कसं वागतात हे तुला नव्याने सांगायला नको ना? ताई, बाबा माईशी काहीही वाईट वागत नाही, वागले नाहीयेत आणि वागणारही नाहीये. हा, आता बाबा नास्तिक असल्यामुळे आपल्या घरात देव देवारा नाही, त्यामुळे कदाचित माईला पूजा अर्चा करायला मिळत नाही इतकं. ह्यालाच तर माझा विरोध आहे. ते नास्तिक आहेत तर त्याचा त्रास आम्हाला कशाला? आमच्या कुठल्या वागणुकीमुळे जर घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचत नसेल तर वागू दे ना आम्हाला आमच्या मनासारखं. का विरोध त्यांचा? देवाची मूर्ती दिसली ना की खरंच सांगते, अगदी हात जोडावेसे वाटतात मनापासून. भजनं म्हणावीशी वाटतात, स्तोत्र म्हणावंसं वाटतं. आणि ह्यांचा विरोध घरात एखाद्या देवाचं कॅलेंडर सुद्धा लावायला. अगदी 100% नाही ना तरी बाबांचं म्हणणं काही प्रमाणात पटतं मला. ताई, अगं घरात देवदेव सुरू झाले ना की आपण अगदी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा देवावर अवलंबून राहायला लागतो आणि इतका विश्वास ठेवतो की आपण कुठलीच काळजी करत नाही. हे सगळं मला पटतं, ठीक आहे. अगं पण म्हणून तू काय देवाचा फोटो रस्त्यावर जाऊन फेकशील का? त्यामागचं कारणही तसं सॉलिड असलं पाहिजे ताई. उगाच इतके विचित्र नाही वागणार बाबा. अगं मग त्याचा त्रास इतरांना कशाला? घरातला प्रत्येक जण त्यांच्या ह्या अशा वागण्याला बळी पडलाय. तू एकटीच त्यांची बळी गेलीस असं नाहीये. म्हणजे माईला गाण्याची किती आवड होती माहितीये? माई गुणगुणताना कळतं ग, तिचा आवाज खूप गोड आहे ना. पण देवाची भजनं म्हणेल, स्तोत्र म्हणेल, अभंग म्हणेल म्हणून तिचं गाणंच मिटवून टाकलं ग. अगं पण हा तद्दन मूर्खपणा आहे. आणि मीही अशी रिॲक्ट झाले की तुम्हा सगळ्यांचा असा विरोध असतो. ते असो, अभिदादाला परदेशात जायचं, पण ग्रॅज्युएट झालायस ना, आता तिथे जाऊन काय शिकणार आहेस? आता आपल्या बिझनेस मध्ये कामाला लाग असं सांगून मोकळे झाले. ह्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे शिलालेखच आहे. आणि मग वनिता वहिनीला का घरी बसवलं? काही नाही ग, कसलंही लॉजिक नाही. जहागीरदार घराण्यातल्या सुनांनी, बायकांनी पैसे कमवण्याची गरज नाही, एवढंच का? पण तेजूने त्यांचेच सगळे शब्द त्यांच्याच घशात घातले. हो ना. आणि या अशा आणीबाणीच्या प्रसंगी तीच मार्ग काढते यात. ताई, याचा अर्थ सरळ आहे ग. बाबा आपल्या तत्वांना मुरड घालतात. बाबा बदलतात. बदलायलाच हवं, करतील काय? फटकेच तसे पडलेत ना. तुम्ही माना अथवा न माझी अवहेलना केली ना त्याचे दुष्परिणाम होते. हे मी नाही, देव
दिवस बोलूच बरोबर आहे. ही बाबांचीच मुलगी आहेस. तुझंही मत दुसऱ्या टोकाचं असणार. ताई तू पण काही कमी हट्टी नाहीयेस हं? चल. असंच चालू राहणार असेल ना तर इट इज बेटर आपण उद्या सकाळी बोलू. रात्री नको सकाळी बोलू, रात्री नको सकाळी बोलू. नाटक बंद झालं आता. हे काय तुला नवीन नाही. मी कसं वागायचं ते मी ठरवीन. तू काही घेणार असतं. बरोबर ठीक आहे. काय बोलायचं नाही बोलू. तुमच्यामुळे मी जागीरदारांची सून झाले त्याबद्दल थँक्स. एक मध्यमवर्गीय मुलगी चाळीत राहत होती, एकदम बंगल्यात राहायला गेली. नशीबच पालटून गेलं माझं. आभाराचं भाषण ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये. कृतज्ञता ही कृतीतून दिसायला हवी. बोल काय ठरवलंयस. कुठे निघालीस. हे जर का तुम्ही असं हडतूड करून बोलणार असाल, माझं ऐकणारच नसाल, तर मी इथे थांबून काय करू. त्यापेक्षा चालू दे तुमचं जे चाललंय ते. फारच सुरू सुरू बोलायला लागले. ठीक आहे बोल बोल. काय बोलायचं ते एकदा बोलून घे. इतकं बोलायची संधी तुला वारंवार मिळणार नाहीये. जे काय मनात आहे ना ते सगळे एकदा ओकून टाक. इतके वर्ष मी तुमच्या तालावर नाचतच होते. अर्थात माझाही त्यात फायदा होताच. मलाही माझ्या सासऱ्यांवर सूड घ्यायचा होता. चांगलं माझं करिअर शेप घेत होतं, तर तेजू आल्यावर मला घरी डांबून ठेवलं. तेव्हाच्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये फारसा फरक नाहीये. उलट आताची परिस्थिती आणखीन वाईट आहे. तुला अजिबात फेवरेबल नाही. यायला मलाही ना तेच तेच बोलायचं कंटाळा. एकदा काय ते ठरव बघू. तुला त्या म्हाताऱ्याच्या पार्टीत जायचंय का माझ्या पार्टीत यायचं. इथे खोट्या आरोपाखाली माझ्या नवऱ्याला तुम्ही जेलमध्ये टाकलंय. मला नजर कैदेत ठेवलंय. माझ्याकडनं सहकार्याची अपेक्षा करताय. आज बाबांना खरी मदतीची गरज आहे. त्यांचं वय झालंय. आधीचा पत्ता नाहीये. अभि तुरुंगात आहे. आणि आज ज्याच्यामुळे हे संकट आलंय त्यालाच जागीरदारांची मोठी सून मदत करणार नाही. ते कदापि शक्य नाही. अरे हे काय मराठी नाटक सिनेमा आहे का. ही अशी टाळ्या मिळवण्यासाठी वाक्य तिथे म्हटली जातात. एवढं तुझ्यासाठी करूनही जर तू उलटणार असशील तर मग भोग आपल्या कर्माने. तुम्हालाही तुमच्या कर्माची फळं भोगावी लागणारच आहे. जागीरदारांचे तळतळाट तुम्हाला भोगणारच आहे. त्या कर्माची फळं तुम्हाला ह्याच जन्मात भोगायची, पुढच्या नाही. देव तुम्हाला सद्बुद्धी देव अशी प्रार्थना मी रोज करते त्याच्यावर.
घरी जा. काय? घरी जा. पण का? का? जावत नाही. इथली सवय झाली वाटत. जयवंतला सोडलं? अरे दुसऱ्याची काळजी करणं सोडा हो. आता काय करणार तुम्ही? म्हणजे कुठं जाणार? कुठं म्हणजे? बायकोकडे जा. तुम्ही नजर काय देत आहे ना त्या संग्राम शेठच्या, तिला सोडवायला नको? त्याची काळजी करू नका. संग्रामच्या फार्म हाऊसवरती आमचा 24 तास पोलीस पहारा आहे. तिला काही होणार नाही. आणि संग्रामला तुम्ही काही करणार नाही. त्याची वरपर्यंत ओळख आहे ना, तुम्हीच म्हणाला त्याला तुम्ही काही इथे बोलवणार नाही. इनफॅक्ट तुमच्याच वरिष्ठांनी त्याचाच पाहुणचार जोडला असेल त्याच्या फार्म हाऊसवरती येवाना. हवालदाराचं काय हो? संग्राम शेठ असा पटवून त्याला असा. म्हणून तर तुम्हाला आम्ही सोडलंय ना. आता जास्त विचार करू नका. असंच ताबडतोब संग्रामच्या फार्म हाऊसवरती जा आणि शक्यतो आज रात्री तिथून राहायचा प्रयत्न करा. त्यामुळे खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. म्हणजे आमचा तुरुंगवास अजूनही संपलेला नाही म्हणायचा. इथला संपला म्हणायचा, पण संग्राम शेठकडे तो तुरुंगवास चालूच राहणार. अभिजित प्लीज माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. समजून घ्या. तुमच्यामुळं आणि जयवंतमुळेच आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणार आहोत. या पावडर केसमध्ये एखादी परदेशातली टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही निर्दोष सुटला तो, पण खऱ्या गुन्हेगाराला पकडायला नको? खरा गुन्हेगार गजाड व्हायला नको का? इन्स्पेक्टर साहेब, आधी आम्हाला दोघांना म्हणजे मला आणि जयवंतला बाबांना भेटायला हवं. बाबांना आमची खूप गरज आहे. असं ऐका, तुम्ही सगळ्यात सुरुवातीला संग्रामच्या फार्म हाऊसवरती जा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील. एकदा तुम्ही संग्रामकडे जायला नको होतं आणि आता गेलाच आहात. जुने सगळे हिशोब चुकते करून मगच तिथून बाहेर पडा. तुम्हाला जेवढं वाटतं ना इन्स्पेक्टर साहेब, तेवढं ते सोपं नाही. संग्राम शेठला जहागीरदार इंडस्ट्री हडप करायची. माझ्यावर त्यांनी दबाव आणायला सुरुवात केली. पण त्याची एक अटही मान्य करणं माझ्यासाठी शक्य नाही. मी कुठे म्हणतो तुझ्या अटी मान्य करा म्हणून? तुझा पर्सनल मामला आहे, मला काय करायचं? मला इंटरेस्ट आहे तो पावडर केस. आम्ही त्या गुन्हेगाराच्या जवळ पोहोचलो. फक्त थोडी कळ काढ. संग्रामशी जरा गोडगोड बोला. तरी त्याला चिडवा. एक ना एक वस्तू चिडून का होईना, नशेत का होईना, आपण खरं ते मग बरोबर सध्या त्याचं कॉन्व्हर्सेशन आम्ही टेप करतो. या तुम्ही कुठला उपाय नाही. संग्रामच्या अटकेचा हा पहिला पुरावा. पण हे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरलं. अहो इथं ड्युटीवर लागल्या दिवसापासून बघतोय, तुम्ही माझी सोय चांगलीच करता. माझं गुणगान गायची काही आवश्यकता नाही. आपल्या संग्राम शेठची काळजी घेणाऱ्याची काळजी घेणं हे तर आमचं कर्तव्य आहे. संग्रामच्या बापाचा गळा पूर्णपणे भरलेला आहे. गाणं बाई
जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता